झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानाच्या लीजवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या मैदानावर जागतिक दर्जाचं उद्यान उभारण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। मात्र उद्यानाच्या नावाखाली महापालिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा घाट घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। काँग्रेसनं मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कवरील योजना फसल्यानंतर शिवसेनेनं आता महालक्ष्मी रेसकोर्सकडे मोर्चा वळवलाय। आंतरराष्ट्रीय दर्जाचं गार्डन उभारण्याची कल्पना पुढे करून त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा घाट घातला जात असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रेसकोर्सचा वापर केवळ बोटावर मोजण्या एवढ्या श्रीमंतांना होत असून सामान्यांसाठी या मैदानाचा वापर व्हायला हवा असा युक्तिवाद करत शिवसेनेनं नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय। जागतिक दर्जाच्या उद्यानाची कल्पना बाळासाहेबांचं नाव देण्याचं सुचवत असेल तर स्वागतच करू अशी धूर्त भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। माझी जी कल्पना आहे ती सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्या कुटुंबियासमवेत एक दिवस चांगला घालवता यावा अशा कामासाठी एक चांगलं उद्यान रेसकोर्सच्या जागी आम्ही बांधणार आहोत, आम्ही करणार आहोत की जेणेकरून मुंबईकर हा तिकडे एका चांगल्या सुखासमाधानामध्ये आपल्या कुटुंबासमवेत आनंद घेऊ शकेल। पण जर का नावाचा प्रस्ताव तुमच्याकडनं येत असेल शिवसेना प्रमुखांच्या तर त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। तर दुसरीकडे महापालिकेतल्या शिवसैनिकांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। जबरदस्तीने राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला विश्वासाधिकाराने, तर शिवसेना रस्त्यावर उतरून त्याला आंदोलनाच्या मार्फत विरोध करेल। सभागृहात सत्ताधारी पक्ष म्हणून आमचे नगरसेवक सर्व विरोध करतीलच। काँग्रेसनं मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे। महापालिकेच्या प्रस्तावावर राज्य सरकारच निर्णय घेणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी सांगितलंय। शासन त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेईल की किती वर्ष लीज वाढवून द्यायची, कशा पद्धतीनं त्या जागेचा उपयोग करायचा। रेसकोर्सच्या मैदानाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी लोकोपयोगी निर्णय घेण्याचा सल्ला दिला खरा, मात्र रेसकोर्सवरील स्मारकाच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी पद्धतशीर बगल दिली। जे लोकांच्या उपयोगी असेल ते करावं, जे लोकांच्या उपयोगी आहे। शेवटी ती महानगरपालिकेची जागा आहे, महानगरपालिकेने लीज केलेली जागा आहे ती। महालक्ष्मी रेसकोर्सची जागा महापालिकेनं रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या करारावर दिली आहे। हा करार याच महिन्यात 31 मे रोजी संपुष्टात येतोय। त्यामुळे रेसकोर्स ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमध्ये रेस रंगणारच। मात्र या निमित्तानं बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा उफाळून आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।